नमस्कार. मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध. मंडळी, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी शरद पवार यांचं एक विश्लेषण केलं होतं. भाऊ म्हणाले होते की मेरिट मध्ये येण्याची गुणवत्ता असलेला विद्यार्थी कॉपी करण्याचा हट्ट धरतो आणि कॉपी करताना पकडला जाऊन नापास होतो. मंडळी, अगदी चपकल असं हे विश्लेषण आहे. कारण अनेक प्रसंगामध्ये आपल्याला हे दिसून आलेलं आहे की शरद पवार हे वारंवार कुठेतरी राजकारण करायला जातात, नको तिथे चाणक्य बनायला जातात आणि स्वतःचं वस्त्रहरण मात्र करून घेतात. तसंच वस्त्रहरण अजित पवार यांनी केलेलं आहे. अजित पवार हे आज कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात बोलत होते आणि त्या अधिवेशनात बोलताना त्यांनी काकांचा उल्लेख केला नाही, पण काकांचं पुरतं वस्त्रहरण त्यांनी करून टाकलं. अजित पवार म्हणतात की शिंदे भाजप सरकारमध्ये सामील झाल्यावर आम्ही 2 जुलै रोजी शपथ घेतली. त्यापूर्वी 30 जुलैला कार्यकारिणी झाली. एमईटीला पुन्हा बैठक झाली. आम्ही सर्व आमदार वेगळे झालो. आमचा निर्णय नेतृत्वाला आवडला नव्हता. 2 जुलै रोजी घेतलेला निर्णय आवडलेला नव्हता, तर 17 जुलै रोजी आम्हा सर्व मंत्र्यांना चव्हाण सेंटरला का बोलवलं? आमचा निर्णय आवडला नव्हता तर बोलवलंच का? आधी सांगितलं सर्व मंत्री या, दुसऱ्या दिवशी आमदारांना आणा. आमदार जायला घाबरत होते, पण तरीही आम्ही आमदारांना घेऊन गेलो. चहा पाणी झाला. तिसऱ्या दिवशी चर्चा होऊन सुरळीत होणार होतं. गाडी ट्रॅकवर होती, पण गाडा ट्रॅकवर आलाच नाही. यात वेळ गेला. मंडळी, आपल्याला आठवत असेल, अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं आणि त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री पहिल्या दिवशी शरद पवार यांना चव्हाण सेंटर, वायबी चव्हाण सेंटर मध्ये भेटायला गेले आणि त्यावेळेस अशा बातम्या आलेल्या होत्या की अजित पवार हे खुद्द स्वतःहून आपल्या मंत्र्यांना घेऊन शरद पवार यांना भेटायला गेले. पण मित्रांनो, आता अजित पवार जे सांगतायत ते काहीच वेगळंच आहे. अगदी विरुद्ध टोकाचं आहे. अजित पवार म्हणतात की आम्ही स्वतःहून गेलो नव्हतो, तर आम्हाला शरद पवारांनी बोलावलं होतं. पहिल्यांदा मंत्र्यांना बोलावलं, दुसऱ्या दिवशी आमदारांना बोलावलं. आणि कशासाठी? तर पुन्हा सगळं सुरळीत आपण करू यासाठी. पण प्रत्यक्ष मात्र काहीच झालं नाही. म्हणजे काकांनी पुन्हा अजित पवारांना थर्ड दिली असं म्हणायचं का? आणि ती का थर्ड दिली? काय कारण होतं मित्रांनो? तर कारण काहीच नव्हतं. एक हवा निर्माण करायची होती अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, की बघा आम्ही कसे एकत्र आहोत, आता पुन्हा आम्ही एकत्र येतो. पण त्यातून साध्य काय झालं? काहीही साध्य झालेलं नाही. त्यानंतर पुढे जाऊन अजित पवार म्हणतात की पुण्याला एका उद्योगपतीच्या घरी मला बोलावण्यात आलं. तिथे एक ज्येष्ठ नेते होते, पवार साहेबही तिथे होते. तिथेही चर्चा झाली. सगळं सुरळीत होईल सांगितलं गेलं. त्यानंतर 1.5 महिना झाला, काहीही झालेलं नाही. याचा अर्थ काय आहे मित्रांनो? याचे अर्थ दोनच निघू शकतात. एक तर अशा प्रकारे अजित पवारांचे मंत्री किंवा आमदारांना बोलवून काहीतरी होतंय, काहीतरी घडतंय हे दाखवून द्यायचं, हा पहिला उद्देश असू शकतो. किंवा मित्रांनो, दुसरा उद्देश असा असू शकतो की आपले आमदार म्हणजे शरद पवार गटाचे आमदार हे प्रचंड चलबिचलित असू शकतात आणि ते अजित पवार गटात जातायत अशी कुठेतरी चाहूल शरद पवारांना लागलेली असू शकते आणि त्यातून त्या आमदारांना रोखण्यासाठी शरद पवारांनी
हे गेम केले असते. पण मित्रांनो, काहीतरी होणार, काहीतरी चांगलं होईल असं आश्वासन प्रत्येक वेळेस शरद पवार अजित पवारांना देत होते. पण अजित पवारच खुद्द सांगतायत की काहीही झालेलं नाहीये. म्हणजे पवारांकडून जे होत होतं ते फक्त आपण चाणक्य आहोत, आपण काहीतरी राजकारण करतोय, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळावं म्हणून ते होत होत. कदाचित पवार साहेबांना त्यावेळेस असं वाटलं असेल की आपण हे जे काही करतोय ते कायमचं गुलदस्त्यात राहील, ते जनतेसमोर येणार नाही, अजितदादा कुठे बोलणार नाहीत. पण अजितदादा शेवटी वैतागलेलेच आहेत. पवारांच्या याच चाणक्य नीतीला वैतागून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडलेली आहे. आणि त्या चाणक्य नीतीमध्ये खुद्द अजित पवार म्हणतात की वारंवार माझाच बळी गेलेला आहे. पवारांची चाणक्य नीती ही पवारांनी स्वतःसाठी आखलेली योजलेली योजना होती. अगदी झालंच तर आपली कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी आखलेली योजना होती. पण प्रत्येक वेळेस माझाच त्यात बळी गेलेला आहे. आणि हे जेव्हा असह्य झालं मित्रांनो, त्यावेळेसच अजितदादांनी शरद पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी वेगळी चूल मांडली. ही चूल मांडताना पुन्हा एकदा पवारांनी त्यांना फसवलंच. एकदा नाही मित्रांनो, दोनदा फसवलं. हे खुद्द अजित पवारच सांगतात. एकदा आमदारांना वाय बी चव्हाण इथे बोलवलं, आम्हाला बोलवलं ते म्हणतायत, आणि एकदा पुण्यातल्या उद्योगपतीच्या घरी झालेली बैठक. अशा दोन वेळेस अजित पवारांना पुन्हा फसवलं. तो राग अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जत येथील अधिवेशनात व्यक्त केला. पण त्यामुळे वैतागलेले अजित पवार भविष्यात आपलं वस्त्रहरण करू शकतील याची सुतरामही शक्यता कदाचित पवार साहेबांना नसावी. पण झालं उलटच मित्रांनो. अजित पवारांनी ज्या वेळेस संधी मिळाली त्यावेळेस पवारांचं पूर्ण वस्त्रहरण करून टाकलं. भाऊ तोरसेकर सांगतात की मेरिटमध्ये येण्याची गुणवत्ता असलेले विद्यार्थी आहेत शरद पवार, पण प्रत्येक वेळेस कॉपी करण्याचा हट्ट, आणि तशीच कॉपी पवारांनी या दोन प्रसंगात केलेली आहे. आणि त्यात ते पकडले गेले. इथे खुद्द पर्यवेक्षक अजित पवारच होते आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या समोरच पवार कॉपी करत होते आणि पवार पकडले गेले. पक्ष फुटलेला आहे, पक्षाची दोन शकलं झालेली आहेत. अशा वेळेस पुन्हा उभं राहून जोमाने पक्ष वाढवणं यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तर पवार पुन्हा चालीरीती किंवा चाल रचतायत, बुद्धिबळाचा पट मांडतायत, आणि या पटात आपल्याकडे वजीर नाहीये, आपला वजीर निघून गेलेला आहे, हे मात्र पवार विसरत आहेत. आणि मग कुठल्या तरी घोड्याला किंवा कुठल्या तरी उंटाला वजीर म्हणून पेश करतायत, पण तो घोडा किंवा उंट वजीराची जागा नाही घेऊ शकत. आज तीच परिस्थिती पवारांवर आलेली आहे. आज पवारांनी आपला वजीर गमावलाय आणि घोडे उंट ही त्या वजीराची जागा घ्यायचा प्रयत्न करतात. पण ते नजीकच्या भविष्यात तरी कठीण आहे आणि हे पवार जाणतायत. अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर तर पवारांच्या मनात हे बिंबलेलं आहे की हो, आपला वजीर गेलेला आहे आणि तो वजीर हा आपल्याला मात देणार आहे. मग कुठल्याही घोडा उंटाने वजीराची जागा घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तरी ते शक्य नाहीये, हे पवारांना आता उमजलेलं आहे. असो मंडळी, सांगायचा मुद्दा इतकाच आहे की हे पवारांनी करण्याची खरंच गरज होती का? अजिबात नव्हती. अजितदादा गेले, तुम्ही त्यांच्यावर ओरडलात, रागवलात. आता पुन्हा त्यांना स्थान नाही,
पुन्हा त्यांना आम्ही एकत्र आणणार नाही असं काय काय म्हणाला. पण त्याच अजित पवारांकडे पुन्हा मनधरणी केली, सगळं सुरळीत होईल म्हणून सांगितलं आणि सुरळीत काहीच झालं नाही. अशा वेळेस अजितदादा तरी काय करणार? त्यांच्याकडे एकच पर्याय उरतो, तो म्हणजे पूर्ण वस्त्रहरणाचा. आणि तोच पर्याय अजितदादाने अवलंबला. मग त्यात चुकीचं काय? असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.